आज तुम्हाला मंडळी दाखवते श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवते अशा जुन्या पॅन्टीपासून आज पूर्ण व्हाईट कलरच्या पॅन्टीत आणि पूर्ण व्हाईट कलरच्या पॅन्टीपासून गोधडी कशी येणार हे आज तुम्हाला नक्की दाखवते बघा. आणि जवळजवळ तुम्हाला सांगते 24 पॅन्टी होत्या. 24 पॅन्टीपासून आज मी गोधडी शिवणार आहे. डबल बेडची गोधडी आहे. उंचीला 7.5 फूट आहे, रुंदीला 6 फूट आहे. अशा प्रकारे 7.5 बाय 6ची गोधडी आपली असणार आहे. आणि किती छान बघा, अशा सर्व आहेत ना, सर्व व्हाईट कलरचे कपडे होते बघा. सर्व त्या ताईंनी कट करून दिलेले होते. आणि म्हणजे ह्या 2 साड्या दिलेल्या होत्या खालून वरती लावायला. तर चला बघूया ह्या गोधडीमध्ये काही प्रॉब्लेम होते का पूर्ण पॅन्टीची गोधडी शिवताना. तर अशा प्रकारे मी पहिली साडी एकाला एक जॉईन करून घेतलेली आहे. आणि त्यांनी खालून असे सिल्कचे साडी दिली, ती वरती लावायला. आणि वरती पिवळी होती कॉटनची, अशी कॉटन नव्हती, असं वेगळंच होतं. आणि बघा, तर अशा प्रकारे पूर्ण मी 4 साईडला 4 दगड मांडून ठेवले आणि त्याच्यावरती पाणी शिंपडून घेणार आहे. मैत्रिणींना आज तुम्हाला सांगते, एवढा प्रॉब्लेम झाला आहे ना हे गोधडी शिवताना खूप. आणि हे जवळजवळ 5 महिन्यापूर्वीपासूनचे कपडे माझ्याकडं होते खूप. त्या ताई यायच्या, शिवली का गोधडी विचारायच्या, शिवले का. मी त्यांना सांगायचे 1-2 बेडशीट आणा, 2 बेडशीट तुमच्या नुसत्या पॅन्टीच आहेत. पण त्यांनी शेवटी एक साडी आणून दिली. ते म्हणजे बेडशीट नाहीत. आणि शेवटी माझं शिवताना एवढे हाल बेकार झाले ना, बस. मी आता सर्व आहेत ना त्यांच्या पॅन्टी अशा प्रकारे काढून घेते बघा. आणि सर्व पॅन्टीज होते. मला वाटलं काही शर्टाचे वगैरे भाग होते, पण काहीच नव्हतं. पण मी एका ताईंना कट करायला दिलेले होते आणि त्यांनी अशा प्रकारे सर्व शिलाई काढून दिलेत बघा. अशा साईडने, एका साईडने कमराचा भाग, एका साईडने बाह्याचा भाग, असं करून एक एक करून हातरून घेते बघा. तर असे तुम्हाला दिसते का, अशा प्रकारे एक एक करून हातरून घ्यायचे. आणि जवळजवळ आज मी पहिल्यांदाच असे पॅन्टीचे गोधडी शिवले. मैत्रिणीनं, तुम्ही जर असं शिवत असाल ना, ते काय काय ताई भरपूर अशा गोधड्या शिवतात. ते मला कॉल करतात, मी ताई गोधड्या शिवतात. ज्या ताई शिवतात ना, ते अशा पॅन्टीपासून येत ना, VIP जसे कडक पॅन्ट असतात ना, तसे पॅन्ट होते बघा. गोधडी तर एकदम चटईसारखी झाली बघा, एकदम कडक कडक. आणि परत त्या कस्टमर असे कपडे आणून देतात. आणि परत त्यांना सांगितलं बेडशीट आणून द्या, कारण बेडशीटाने कसं थोडं नरम पण राहतं, नरम पण होते आणि ती पण छान व्यवस्थित आहे आणि असे कडक कडक होत नाही. तर त्या जवळजवळ भाभींची मी, म्हणजे त्या ताईंची मी 4-5 महिने झालं वाट बघत होते की आज उद्या बेडशीट आणून देतील. पण फायनली काय बेडशीट त्यांनी आणून दिलं. मी शेवटी आता शिवायला घेतले. मी पण किती दिवस ठेवू सांगा बरं मैत्रिणीनं. आणि अशा प्रकारे बघा, आता अशा प्रकारे काही बटणं वगैरे शिलाई अशा आलेल्या होत्या. त्या शिलाई अशा कडक किसे राहिलेले होते, ते पण कट करून घेतलेले आहेत. आणि असे एक एक करून थर करून घेतलेत बघा. आता अशा प्रकारे. आणि अशा उभ्यात ना 7 पॅन्टी टाकलेल्या आहेत आणि आडव्या, आणि अशा आडव्या आहेत ना. आणि त्याच्यावरूनच मी मोजलं की 24 पॅन्टी होत्या. मी काही मोजले नव्हत्या किती पॅन्टी होत्या, पण नंतर म्हणलं मोजा म्हणून एक पॅन्टी अशा मोजल्या मी पट्ट्या काढून शिना बघा. तर अशा प्रकारे एक एक करून अशा प्रकारे हातरून घेते. आता उभ्या पॅन्टीचं मी जवळजवळ किती थरांची गोधडी शिवलेली आहेत, 1 2 4 5 थरांची गोधडी आहे आता अशा प्रकारे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मैत्रिणी सांगतो, तुम्ही जर सुरुवातीला शिवत असाल ना, तर खालून वरून बेडशीटाचा वापर करा. आता मी इथून पुढं कस्टमरला सांगणार आहे की अशा जर नुसत्या पॅन्टी असेल नंतर अजिबात तुम्ही गोधडी शिवू देऊ, छान व्यवस्थित होतं आणि घसरत वगैरे पण अजिबात नाही. आता ही नुसती साडीची तुम्हाला सांगते, शिवताना एवढे बेकार हाल झाले की बस. म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही जर शिवायला देत असाल ना, तर तुम्हाला सांगते बघा, हे अशा प्रकारे एक एक पट्टी अशा कुठेही गॅप न ठेवता अशा मस्त प्रकारे आपल्या पॅन्टी हातरून घेतलेले आहेत बघा. आणि कुठंही गॅप नाही, पण शिवताना मात्र गॅप झालेला आहे. एवढी जरी काळजी घेतली ना, तर शिवताना मात्र गॅप होता. आता आडव्या पॅन्टीचा मी थर मारला होता. आता उभ्या पॅन्टी हातरून घेते बघा. अशा प्रकारे एक एक करून उभ्या हातरून घेते. आणि हे शिवताना मात्र एवढा प्रॉब्लेम, म्हणजे हळूहळू शिवायला लावायचं. कारण शिवायला लागले की धागा तोडायचा, हातभर गेले की धागा तुटायचा, हातभर गेले की धागा तुटायचा. एवढं गोधडी खालून वरून बेडशीट दिलं तरच मी गोधडी शिवायला घेणार नाही, ते शिवायला देणार नाही, रिटर्न करणार मग अशा प्रकारे. आणि बघा, अशा प्रकारे गोधडी तशी छान झाली, मस्त झाली, फक्त कडक झाली. कारण त्याला नरमपणाच नाही ना. VIPचे कपडे असे कडक कडक असतात, तसं ते कडक कडक होते पॅन्टी. आणि एकदम चटईसारखी अशी कडक कडक कशी चटई असते तशी गोधडी झालेली. तर मला नंतर पुढे दाखवले तुम्हाला आता ही गोधडी कशी झाली ती. तशी छान झाली गोधडी. गोधडीला काही नाही, पण शिवताना मात्र प्रॉब्लेम होतो. आणि परत कस्टमर म्हणतात बघा, आता एका साईडने आता ही जवळजवळ 3री लाईन चालू आहे. एका साईडने पायाचा भाग, एका साईडने कमराचा. अशा प्रकारे सर्व शिलाई काढून घेतलेले. आणि एका बाईने असं केलेलं आहे, गॅप अजिबात नाही सोडला बघा. तर अशा प्रकारे एक एक करून पॅन्ट हातरून घ्यायची. आणि मस्त आपली अशी गोधडी. तुम्हाला जर शिवायची असेल तर टिप्स सांगते, तुम्हाला पॉईंट सांगते की खालून वरून तुम्ही बेडशीटाचा वापर करा. कारण बेडशीट असेल ना, आतमध्ये कधी कपडे असे पेनचे कपडे टाकले ना, अजिबात रुतत नाही, काही नाही. आणि
तुम्हाला सांगते असे कडक पण गोधडी होत नाही म्हणून तुम्हाला सांगते असे खालून वरून बेडशीटाचा वापर करत जा मैत्रिणींनो. त्याचे काही शर्टाचे भाग वगैरे काही 2-3 शर्ट दिलेले होते, त्या प्रकारे असे कुठे पातळ कुठे जाड अशा प्रकारे मी घेतलेले आणि पूर्ण व्हाईट ह्याच्यामध्ये कपडे वापरलेले. त्याच्यातून अजून व्हाईट साडी दिली असते ना अजून छान दिसली असते गोधडी व्हाईट कलरची. पूर्ण व्हाईटच दिलेलं होतं कारण सर्व आहेत ना आणि एवढे छान कपडे होते ना पाडताना अजिबात तुम्हाला सांगते हातरताना एक डागसुद्धा त्या कपड्यांना नव्हता. अशी मस्त गोधडी म्हणजे कपडे होते. काय काय ताई खूप कमेंट करतात की कपडे छान असतात का, इस्त्री करून देतात का आणि स्वच्छ असतात का. तर मी सांगते जवळजवळ तुम्हाला सांगते म्हणजे 4-5% का तेच तेवढे असे देतात, म्हणजे असे घडी वगैरे व्यवस्थित नसते नाही तर बाकी सर्व कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून मस्त कपडे देतात. आणि असं छान प्रकारे आता मी पहिलं इथनं हे अशा प्रकारे सर्व जाड पातळ बघून आणि त्याच्यावरती अशी एक साडी हातरून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते त्यांनी मग बेडशीट दिलं असतं ना खूप छान मस्त गोधडी झाली असती. पण मी खूप दिवस झालं वाट बघितलं त्यांच्या बेडशीटाची, पण फायनली काही बेडशीट आलं नाही. आणि खूप वेळा चक्रा मारत होत्या की झाली का नाही झाली का नाही बेडशीट. आणि मी त्यांच्या बेडशीटांची वाट बघत होते, पण म्हणलं फायनली आज त्यांची गोधडी शिवून द्यावी. म्हणलं 5 महिने झाले माझ्याकडे हे कपडे असेच पडून होते आणि 5 महिन्यानंतर हा नंबर आलेले त्यांच्या गोधड्यांवरती. आणि बघा आता जे काही गाऊनचे वगैरे होते ना कुठं जाड पातळ वगैरे असेल ना तर अशा प्रकारे मस्त आपली म्हणजे अशा प्रकारे हातरून घ्यायची. त्याची पण त्यांनी शिलाई वगैरे सर्व काही कट करून दिलेली होती. एका मी ताईंना दिलेलं हे सर्व कटिंग करून आणि खूप छान मस्त देतात कटिंग करून शिलाई वगैरे पूर्ण. आता त्यांना पण प्रॅक्टिस झालेली आहे. सुरुवातीला नव्हतं प्रॅक्टिस पण आता प्रॅक्टिस झालेली आहे. मस्त शिलाई वगैरे काढून देतात आणि खूप छान असं म्हणजे असं शिलाई वगैरे अजिबात काही ठेवत नाही. पण हा मात्र पॅन्टीचे कपडे कडक होते त्यामुळे साडी आहेत ना असे गोधडीला साडी पकडत नाहीत ते कपडे असे कडक. आणि साडीचं असं शिलाई मारताना असं फुगा येतो. त्यामुळे असे कपडे कडक आहेत ना, कडक कपडे असले ना तुम्हाला सांगते बेडशीट देत जावा. बेडशीट दिलं खूप छान मस्त गोधडी होते. आता अशा प्रकारे शर्टाचे भाग आहेत ना एक करून अशा प्रकारे हातरून घेतलेले. खूप सांगते हाल माझे बेकार झाले गोधडी शिवताना. मी पहिल्यांदाच असं शिवताना माझे एवढे बेकार हाल झालेले आहेत. आणि ह्याला तुम्हाला सांगते ह्याला काहीतरी बटणं होते का काय माहिती. बटणं मी काढले होते तरी पण बटणं राहिले वाटतं त्याच्यामध्ये. वाटलं पाहायला टोचलं पण काय माहिती परत कसं काय बटन लागलं. तर अशा प्रकारे त्यांनी एक साडी दिलेली होती. त्यांना खूप वेळा मागितलं बेडशीट द्या. त्यांनी फायनली अशा प्रकारे साडी आणून दिली. ह्या साडीचा तर काहीच उपयोग नाही झाला. फक्त म्हणून ठेगळं दिसू नये म्हणून मी फक्त ही साडी वरून टाकलेली. पण साडी एकीकडं आणि ते कपडे एकीकडं असं बेकार झालं. बेकार म्हणजे असं शिवतानाच असं उत्साह वाटत नव्हता शिवताना. की गोधडी शिवताना कसं उत्साह वाटला पाहिजे, म्हणजे आनंद वाटला. कुठल्या कामामध्ये आनंद वाटला ना खूप छान असं मस्त. आणि खूप छान असे गोधडी तशी छान झाली, तसा काही प्रॉब्लेम नाही. पण कपडे मला बटणं दिसले बघा. तर अशा प्रकारे त्यांनी बटणं काढलं होतं तरी पण अशा प्रकारे आतल्या साईडला बटणं राहिले. तर म्हणून सांगते अशा प्रकारे बटणाची पट्टी काढायचं म्हणजे पूर्ण बटणं निघून जाते. तेवढी काळजी घेतली तरी कुठं ना कुठं छोटंसं डाऊट निघतोच. म्हणून ते जे चुका शोधतात ना त्याला चुका बरोबर दिसतात आणि ज्याला असं म्हणतात. म्हणून सांगते जे चुका दिसतात चुका बघतात त्यांना चुका बरोबर दिसतात. आता मी कुठं काय ते बघतच असते. कुठं खडा आहे का म्हणजे साडीमध्ये, कुठं बटन आहे का, कुठं शिलाई आहे का. कारण काळजी घ्यावी लागते अशा प्रकारे तरच मशीनमध्ये गोधडी छान येते. नाही तर सुया तुटतात, मशीनचा प्रॉब्लेम होतो. अशा प्रकारे मी दुसरी साडी हातरून घेतलेली एकमधनं कट करून शेणा. आणि जवळजवळ हे तुम्हाला सांगते तुम्हाला पुढे दाखवायलाच गोधडी किती फुटाचे, पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आणि ब्रासो टाईप साडी होती बघा. तर अशा प्रकारे ब्रासोची साडी होती. अशा प्रकारे हातरून घेतलेली बघा. जॉईन करून मधनं मशीनवरती अशा प्रकारे मी साडी हातरून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे परत त्याच्यावरती 4 विटा मांडून आणि परत नंतर प्लेन करून घ्यायची. तर अशा प्रकारे बघा आता हे अशामध्ये सुईचा धागा आणि गोधडीचा धागा घेतला. पण नुसत्या पेंटी असल्यानंतर अजिबात तुम्हाला सांगते सुई घुसत नाही. तर अशा प्रकारे टाके घालून घ्यायचे बघा. आता चौबाजून तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे खाली सुई फरशीला टेकवायची आणि वरती घ्यायची. अशा प्रकारे एक टाका घालून घ्यायचा आणि अशा प्रकारे पूर्ण टाके घालून झालेले आहेत बघा. तर अशा प्रकारे म्हणजे सर्व आहेत ना टाके घालून झालेले आहेत बघा. आणि घालताना मात्र माझ्या बोटाला मात्र फोड आला होता आणि तो फोडण्याचा प्रयत्न करत होता. आणि आता तुम्हाला शिलाई मारताना दाखवते बघा. तर अशा प्रकारे मी शिलाई मारते. जसं टाके म्हणजे शिलाई मारताना दोन्ही साईडने गोधडी पुढं सरकावायची अजिबात. आणि जे म्हणजे अशा चुन्या वगैरे आलेल्या असतात ना ते प्लेन करून घ्यायचा आणि धागा मात्र असा कट करून घ्यायचा. तरी मध्ये
साईडला अशी गोदरी सरकलेली आहे. आणि जसं जसं आता तुम्हाला आडव्या टिपा मारताना दाखवते बघा, आता आडव्या मारण्याचा प्रयत्न चालू आहे बघा. आता उभ्या मारून झालेले आता आडव्या मारते. मात्र मध्ये की नाही सर्व निरपत आल्यानंतर मध्ये थोडंसं प्लेन कापड म्हणजे निसटलं गॅप पडलेला आहे त्याचं, तरी पण मी उसून परत केलं प्रयत्न, पण तरी तसं नाही. एकदा गोदरी चुकली की चुकली. आता दिसतंय मध्ये मोठी फोल्ड केलेली, किती जाड दिसते की नाही बघा. बघा किती मस्त. आणि हे तुम्हाला सांगते कडक, एकदम कडक अशी चटईसारखी गोदरी झालेली आहे बघा. आता अशा प्रकारे ते अशा एक एक करून टिपा मारून घ्यायच्या बघा. आता तुम्हाला फायनली गोट मारताना दाखवते कसा येतं ते. असा एक एक करून टिपा मारून घ्यायच्या बघा. तुम्हाला दिसतंय सारखा थोडा गेला की दोरा तुटायचा, थोडा गेला की दोरा तुटायचा, की परत ओवायचं, परत थोडा एक हात पर गेला की दोरा तुटायचा बघा. अशी माझी फजिती झाली. मग तुम्हाला सांगते तुम्ही जर गोदऱ्या शिवत असाल ना तर तुम्हाला सांगते अशा कडक पॅन्टीत ना अजिबात घालू नका, बिलकुल घालू नका. माझ्या अनुभवानं सांगते. आणि मी तर आता इथून पुढे सांगणार आहे कस्टमरना अजिबात अशा जुन्या पॅन्टी म्हणजे नुसत्या पॅन्टीची गोदरी मी आता शिवणारच नाही. खरंच सांगते, खूप बेजार आले असतं नुसत्या पॅन्टीचा गोदरी शिवताना. आता अशा प्रकारे गोदरी फिरवून घेतली बघा. आता तुम्हाला किती जड वाटते बापरे. जर असं नुसतं दम भरत होता, वडायचं सरकवायचं वरायचं सरकवायचं, एवढा दम भरला ना गोदरीने, एवढं दमवलं ना भयंकर दमवलं. तर असं अर्ध फिरून घेतलं ना, परत जास्त भाग आला ना तो जास्त भाग या साईडला काढायचा आणि कमी भाग आतल्या साईडला ठेवायचा. म्हणजे मध्ये गॅपमध्ये आपल्याला काय होतं, बसतो फोल्ड केल्यानंतर, नाहीतर बसत नाही बघा अशा प्रकारे. आणि मला तुम्हाला सांगते जवळजवळ 6 तास गेले ते गोदरी शिवायला. तर माझे असेच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा. खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते. आणि काय काय ताई कमेंट करतात की तुम्ही कुठून आहात. मी तुम्हाला सांगते मी पुण्यातून आहे. मी पुण्यामध्ये निगडीमध्ये राहते. आणि ज्या कोणी मुंबईच्या ताई आहेत ना, त्या मुंबईच्या ताई पण खाली कमेंट करतात की मी पण ठाण्यामध्ये राहते. तुम्हाला जर गोदऱ्या शिवायचे द्यायचे असेल तर खाली जे कमेंट करतात ना त्यांच्याकडे नक्की देत जावा. मागच्या व्हिडिओ खाली त्यांनी कमेंट केले की मी ठाण्यामध्ये राहते. एका ताईने विचारलं होतं ताई तुम्ही कुठं राहता, तर मी मुंबईचे आहात का म्हणून. तर मी मुंबईमध्ये नाही आहे, मी पुण्यामध्ये राहते. कधी कधी मशीनसुद्धा सारत नव्हते एवढे जाड कपड्याला. तर सर्व आहेत ना उभे आडव्या टिपा मारून झालेले, सर्व आहेत ना आता उभे आडव्या टिपा मारून झालेत. आता तुम्हाला साईडने कट करताना दाखवते बघा. अशा प्रकारे कट करून घेते. हे आता एक्स्ट्रा भाग आलेला आहे, एवढा कट करून घे. जास्त जर कट करायला आलं ना माझा जीव खालीवर होतो का बापरे, एवढ्या पण टिपा मारले तर जास्त एवढं कसं काय कट करायला आलंय बघा. अशा प्रकारे साईडने माझं कट करून झालेलं आहे. आणि अशा प्रकारे एक एक करून हे शेवटचं होतं, हे अशा प्रकारे कट करून घेते. नंतर तुम्हाला गोट मारताना दाखवते बघा. असे एवढे असे बॅक साईडने बघा. अशा प्रकारे आपली गोदरी आलेली. आता तुम्हाला गोट मारताना दाखवते बघा. अशा प्रकारे गोट मारून घ्यायचं. 4 इंचाचं कापड घेतलेलं आहे आणि मध्ये 1.5 इंचाचं घेतलेले, गोदरी उलटी करून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे मी गोट मारते बघा. गोट मारायलाच मला 1 तास गेला. आणि जे एक्स्ट्रा भाग राहिला होता ते अशा प्रकारे साईडने कट केलेला आहे. आणि परत गोदरी फिरून जे मध्ये जॉईन केलेलं होतं ते अशा प्रकारे टिप मारून घ्यायचे बघा मैत्रिणींना. आणि कोण कोण मैत्रिणी अशा गोदऱ्या शिवतात ना नक्की कमेंटद्वारे सांगा की आम्ही पण अशा गोदऱ्या शिवतो. पण शिवताना मात्र काळजी घ्यायचं गोदऱ्यांची, की अशा प्रकारच्या कपड्यांची तुम्ही गोदरी अजिबात शिवू नका. फायनली माझ्या 6 तासाच्या प्रयत्नानंतर माझी ही गोदरी तयार झालेली. आम्ही त्याला रेड कलरचा अशा प्रकारे गोट मारलेला. आणि बघा गोटची फिनिशिंग पण बघा. आणि गोदरी फायनल कशी झाली ते पण तुम्हाला दाखवते. आणि जे साईडने गोट मारला होता ते अशा प्रकारे खाली दुमडून त्याला परत नंतर सर्व अशा टिपा मार बघा. अशा प्रकारे एक एक करून टिपा मारून घ्यायच्या. आम्ही डबल टिपा मारते कारण जेणे कुठं का होईना थोडंसं निसटलं तर अशा प्रकारे निसटू नये किंवा निघू नये म्हणून अशा प्रकारे टिप मारून घेते. आणि जे कोणे असतात ना ते पण बंद करून घेते बघा. आणि तुम्हाला तर गोदरीची फिनिशिंग दिसतच असेल कशी झालेली आपली ती बघा. असे एक एक करून टिपा मारून घ्यायच्या. पूर्ण गोट माझा फायनली तयार झालेला आहे. मी त्याला पिवळ्याला फक्त रेड कलरचं कापड जॉईन केलेलं आहे, जेणेकरून कॉन्ट्रास्ट मी केलेला आहे गोट, त्यामुळे उठवून दिसावं म्हणून. आणि खूप छान असे मस्त नुसत्या पॅन्टीपासून गोदरी खूप छान झालेली आहे. आणि जे एक्स्ट्रा धागे राहिले होते ते पण असे कट करून घेतलेले आहेत. चला आज फायनली 24 पॅन्टीपासून अशा गोदरी माझी तयार झालेली आहे. नक्की सांगा मैत्रिणींनो कशी झाली माझी गोदरी, आवडली का नाही. आवडला असेल तर माझा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. जाता एक कमेंट करा. असाच पुढं नवीन एक व्हिडिओ घेऊन येते आणि असाच एक नवीन असा व्हिडिओ घेऊन येते आजपासून बघा. आणि अशा मी आत्ता अजिबात पॅन्टीची गोदरी शिवणार नाही. फायनली आता ही शेवटची माझी गोदरी आहे. जर ज्यांना पॅन्टी द्यायची असेल त्यांनी मात्र बेडशीट देत जावा. बस माझं एवढंच सांगणं आहे. तरच मी शिवेली गोदरी, नाही तर शिवणार नाही. आत्ताच फायनली मी सांगून ठेवते जे आता कोणी शिवायला येणार आहेत. चला आता फायनली आपली
गोधडी कशी झाली आहे बघा. उंचीला रुंदीला जवळजवळ उंचीला 7.5 फूट आहे, रुंदीला 6 फूट आहे. 7.5 बाय 6ची गोधडी आपली आहे. आणि गोट पण बघा कसं मारलेलं आहे. गोटचं पण बघा. आणि कॉन्ट्रास्ट असा रेड कलर त्याला मी गोट मारलेला आहे. आणि बघा नुसत्या 24 पेंटीपासून गोधडी कशी झालेली आहे. फक्त 2 साड्यांचा वापर केलेला आहे बघा. अशी खालून वरून किती मस्त आपलं कुठं काही गोळा झालेला नाही. 1.25 साईज आहे. उलटी साईज तुम्हाला दाखवते कशी झालेली. फायनल उलटी साईज पण तुम्हाला दाखवते. आणि अगदी जवळून बघा बॉक्स वगैरे आपले कसे आहेत. 2.5 इंचाचे 2-2 इंचाचे आपले चेक्स आहेत. कुठेही वाकडे तिकडे नाहीत. आणि बघा किती मस्त बघा. बॉक्स पण बघू शकता. थोडे तिरके कारण गोधडी जाड होती तिरके. आता बॅक साईडने पण बघा आपली गोधडी कशी झालेली आहे. गोटची फिनिशिंग बघा किती झाली, कशी झाली ती नक्की सांगा. थोडंसं असं थोडे फुगे आलेले दिसते चेक्समधून, कारण बॅक साईड आहे ना सिल्कची साडी होती त्यामुळे थोडे असे फुगे आलेले आहेत बघा. असे थोडेसे किंचित फुगे आले कारण सिल्कची साडी असल्यामुळे. आणि जर ह्याच्यामध्ये बेडशीट वापरला असेल तर अजिबात फुगे वगैरे काही आलेले नसते. फिनिशिंग छान झाली असते आणि आतले कपडे पण घसरले नसते. आणि बघा अशा प्रकारे 24 पेंटीपासून फायनली आपली अशी गोधडी तयार झालेली आहे. कसा वाटला व्हिडिओ? लाईक, सबस्क्राईब, शेअर.